कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, त्या सोनोग्राफी रिपोर्टवर नकाने ओरखडे मारल्यासारखं होतं। तू म्हणाली होतीस ना, ते मला आठवलं का एकदा। तू पण असंच म्हणाली होतीस ना की तुला असं वाटतं की कोणीतरी नख मारतंय म्हणून। मागच्या वेळी डॉक्टरांना पण हेच सांगितलं होतंस तू। साहेब, मला खरंच काही कळत नाहीये। म्हणजे डॉक्टर म्हणतायत खरं की सगळं काही व्यवस्थित आहे, पण मग तो रिपोर्ट असा का होता? साहेब, विरोचक आपल्या बाळाला काही इजा करण्याचा प्रयत्न करत नाहीये ना? कारण विरोचकाने बऱ्याचदा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलाय आणि मी ते फाल्गुनीताईच्या प्रतिबिंबाच्या आतून ज्यूस सुद्धा प्यायले होते ना। नेत्रा, बघ, एक गोष्ट लक्षात येते तुझ्या। जरी विरोचकाने असं काही केलं असलं तरी आपलं बाळ अजून सेफ आहे। बाळाची वाढ व्यवस्थित होती, सगळं खूप छान आहे असं म्हणाले ना डॉक्टर। काळजी नको करूस, काही होणार नाही। कशी आहेस? बरी आहेस ना? उठ नको, बस बस, ओटोशी आहेस तू? ओटी भरायची आहे तुझी। डोक्यावर पदर घे जरा। बाबा जरा धर। अंगाची छान, येस। चल, अगं तू नाही माझ्या पाया पडायचं। पोटूशी आहेस ना तू? सांभाळून राहा बाबा। द्या आजी, माफ करा, पण कोण आपण? अरे म्या माहेर वाशीन हाय र लेकराची। सांभाळ बर का माझ्या पोरीला। चल सांभाळ, चल पोरा, येते मी। होत्या आणि अशा एका सेकंदात गायब कसं झालं? देवी आईने पाठवलं होतं त्यांना। गरोदर असताना मुलीची माहेरी चोरोटी भरतात, आईला तर शक्य नाही। देवी आईने स्वतः येऊन माझी चोरोटी भरली। आता देवी आईच माझी चोरोटी भरून गेली आणि मग घरी आल्यावर विरोचकाबरोबर हे सगळं घडलं। खरं तर माझ्या मनात होतं की केतकी फाल्गुनीकडून तुझी चोरोटी भरायची,
पण विरोचकाला कळेल म्हणून मी काही बोलले नव्हते. पण आता देवी आईनीच तुझी चौरोटी भरली. नेत्रा, खरंच खूप चांगली बातमी दिलीस. आम्हाला पण अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं. म्हणजे अचानक त्या आजी आल्या, त्यांनी नेत्राची ओटी भरली. मी विचारलं त्यांना, तुम्ही कोण? तर त्या म्हणाल्या, मी माहेरवाशिनीची. सुरुवातीला माझ्या काही लक्षात आलं नाही, पण मग नेत्रा म्हणाली की देवी आईने ओटी भरली आहे तिची. मग चोरोटी भरणं म्हणजे एक प्रकारे बाळासाठी केलेली प्रार्थनाच असते. खरं तर चोरोटी माहेरीच भरली जाते. आणि चोरोटी भरली ना की होणाऱ्या बाळाची आणि आईची तब्येत नीट राहते. आत्या, याचा अर्थ देवी आई आपल्या पाठीशी आहे. पण तरी सुद्धा नेत्रा, तब्येतीची काळजी घ्यायची आहे. हे अद्वैत, डॉक्टर काय म्हणाले? हो बाबा, सगळं व्यवस्थित आहे. बरं नेत्रा, चोरोटी देवी आईने भरली, त्यामुळे या सगळ्या वस्तू दैवी आणि पवित्र आहेत. सगळं नीट सांभाळून ठेव तुझ्याजवळ. ओटी एवढी जाड काय? माझ्याही लक्षात नाही आलं. उघडून बघ बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.